वाल्मिक कराडला अटक केली नाही तर 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा लातूरच्या रेणापूरमधील आक्रोश मोर्चामधून देण्यात आलेला आहे। रेणापूरमध्ये मराठा संघटनेने आक्रोश मोर्चा काढत सरकारला इशारा दिलाय। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख सहभागी झाली होती। मोर्चा दरम्यान वैभवी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात लातूरच्या रेणापूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा निघाला। रेणापुरात मराठा संघटनांनी आक्रोश मोर्चा काढत सरकारला इशारा दिलाय। मोर्चात संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख देखील सहभागी झाली होती। माझ्यावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये असं म्हणत वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाले। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आकडे आमच्या कुटुंबावर आहे ती वेळी कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। वाल्मिक कराडला 1 तारखेपर्यंत अटक न केल्यास 1 जानेवारीला चक्काजाम करण्याचा आंदोलकांनी इशारा दिलाय। वाल्मिक कराडला जर अटक नाही केली तर 1 तारखेला हरिरापूर तालुक्यातील सकल मराठा समाज 18 पार जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन रस्त्यावरती चक्काजाम आंदोलन करेल। हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुंडे बंधू भगिनींचा राजीनामा घ्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आज प्रत्येक मराठा बांधवाच म्हणतोय की हा प्रकरणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मुंडे भाऊचा राजीनामा घ्या। वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करून वाल्मिक कराडला अटक करा असं म्हणत आंदोलक आक्रमक झाले। तात्काळ अटक करून या वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा। हा गुन्हा दाखल नाही झाला, अटक नाही झाला, या पुढचा मोर्चा लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा मोर्चा राहील। लातूर नंतर उद्या बीडमध्ये देखील भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चात सामाजिक संघटना तसंच राजकीय नेते देखील सहभागी होणार आहेत। माझ्या कुटुंबाला पोरकं केलं, आम्हाला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढतोय असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या कुटुंबाला जे पोरकं केलंय अशा विकृतीने, तर त्या विकृतीला संपवण्यासाठी न्याय मागायचा आहे आम्हाला, तर तो न्यायासाठी मोर्चा आहे। कुणासोबत अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही सर्व रस्त्यावर उतरणार असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय। ही परत घटना कोणाच्याही कुटुंबासोबत ही अशी क्रूर पद्धतीने जे संतोष अण्णा देशमुखांच्या जे त्यांचं कुटुंब आता सहन करत आहे अशी ही घटना होऊ नये, त्यामुळेच लोक उद्या रस्त्यावरती उतरणार। उद्या सर्वपक्षीय मोर्चा निघतोय। उद्या सर्वजण मोर्चासाठी जाणार, नेता कार्यकर्ता म्हणून नाही तर न्यायासाठी जाणार असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। सगळेच लोक जे आहेत हे प्रचंड रागात आहेत, त्याच्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते लोक सगळे जाणार। सर्व पक्षीय मोर्चा आहे, तो काय कोणाच्या एका पक्षाचा वगैरे नाही।